मित्रांनो, कलियुगामध्ये पापाने कहर मांडलाय। सध्याच्या काळामध्ये असं कुठलंच पाप शिल्लक नाही। एकदम खालच्या गोष्टीतले खालच्या थरातले पाप सध्या घडत आहेत आणि याच्या गोष्टी तुम्हाला न्यूजमध्ये इतर माध्यमांतून नेहमी ऐकायला मिळतात। साहिल आणि तानियाचं नुकतंच लग्न झालेलं आहे। लग्न होऊन त्यांना महिनाही झालेला नाही। तानियाला वेश्या बाजारात म्हणजे रेड लाईट एरियात विकलं जातं आणि कहर म्हणजे तिचा नवराच एक दिवस कस्टमर म्हणून तिच्याकडे पोहोचतो। मनाला हेलवणारी आणि आपल्याला काहीतरी शिकवणारी, आपल्याला काहीतरी देणारी अशी ही सत्य घटना आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। नमस्कार मित्रांनो, मी संदीप येनगे पुन्हा एकदा एका नव्या वेगळ्या व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत करतो। ही गोष्ट सुरू होते बँगलोरपासून आणि हिचा शेवटही होतो बँगलोरमध्ये। बँगलोरमध्ये राहणारे साहिल आणि तानिया यांचं नुकतंच लग्न झालेलं आहे। एक महिनाही त्यांच्या लग्नाला झालेला नाही, परंतु कंपनीच्या काही कामानिमित्त साहिलला बँगलोरवरून मुंबईला जावं लागतं। साहिल मुंबईला जायला निघतो, मुंबईला तो पोहोचतो आणि मुंबईला तो 15 दिवस राहणार असतो। काही दिवसानंतर साहिलचा तानियाला फोन येतो आणि तो तिला सांगतो की कंपनीनं माझं काम वाढवलेलं आहे। जे 15 दिवसाचं काम होतं ते आता 2 महिने मला लागणार आहेत आणि 2 महिने मला मुंबईतच थांबावं लागणार आहे। अशा अवस्थेमध्ये एक काम कर, तूच मुंबईला ये। तानियाही खुश होते, कारण नवीन लग्न झालेलं असतं। त्यांच्या लग्नाला 1 महिनाही पूर्ण झालेला नसतो। तानियाला खूप आनंद होतो आणि साहिल तिला सांगतो की तू आता मुंबईकडे यायला निघ आणि मुंबईला मग आपण दोघं एकत्र राहू। कंपनीचं काम संपल्यानंतर आपण पुन्हा बँगलोरला येऊ। तानिया मग तिचं सगळं पॅकिंग करते आणि ती तिच्या नवऱ्याकडंच म्हणजे साहिलकडं जाण्यासाठी मुंबईला निघते। बँगलोर रेल्वे स्टेशनमध्ये फर्स्ट क्लास डब्यामध्ये तानिया बसते आणि ती तिच्या नवऱ्याकडे जायला निघते, म्हणजे मुंबईला जायला निघते। ती तिच्या नवऱ्यापर्यंत पोहोचणार असते। पण मित्रांनो, रेल्वेचा जो प्रवास असतो, रेल्वेच्या प्रवासामध्ये तुम्हाला अनेक प्रवासी भेटतात। तिचा जो डब्बा होता त्या डब्यामध्ये फक्त 3 लोक होती, तानिया आणि अजून 2 माणसं। सुरुवातीला ही जी 2 माणसं होते, ही 2 माणसं तानियाशी बोलण्याचा प्रयत्न करत होते। पण आपण पाहतो, जर आपण प्रवासामध्ये नवीन असतो आणि नवीन लोकांबरोबर आपण सहजासहजी लगेच संवाद करत नाहीत किंवा लगेच बोलत नाहीत। परंतु प्रवास हा लांबचा होता, जवळजवळ 24 तासाचा हा प्रवास होता आणि मोठ्या अंतराचा प्रवास असल्या कारणानं सुरुवातीला तानिया त्यांच्यासोबत बोलली नाही, पण नंतर हळूहळू ओळख होते। जसं सुरुवातीला थोडीशी हिचकाट असते मनामध्ये किंवा जरा शंका असते, आपण समोरच्या माणसाबरोबर लगेच मोकळं होत नाही। पण जसं प्रवास वाढत जातो तसं तिची आणि त्या 2 माणसांची ओळख होते। ते एकमेकांशी बोलायला लागतात आणि मुंबईजवळ पोहोचलेले असतानाच एका स्टेशनला रेल्वे थांबलेली असते। त्यावेळेस ते दोघं जण तिला चहा ऑफर करतात। तिला सांगतात की ताई, हा चहा घ्या। आणि तानियाला तो चहा घ्यायचा नसतो, पण जसं की तुम्हाला सांगितलं की त्यांची आता बऱ्यापैकी ओळख झालेली आहे प्रवासामध्ये, तानिया तो चहा घ्यायला हरकत नाही असं तिला वाटतं आणि ती चहा घेते। आणि जशी ती चहा घेते तसं तिला हळूहळू मळमळायला होतं, तिला झोप आल्यासारखं होतं आणि ती झोपी जाते। ट्रेन ही चाललेली असते मुंबईच्या दिशेने, मुंबई अगदी जवळ आलेली असते आणि ज्यावेळेस तानियाचे डोळे उघडतात, ज्यावेळेस तानिया झोपेतून उठते, त्यावेळेस तिला असं दिसतं की ती ट्रेनमध्ये नाही आहे। ती एका 4 व्हीलरमध्ये कुठंतरी चाललेली आहे। तिच्या तोंडावरती पट्टी बांधलेली आहे आणि तिचे हात आणि पाय बांधलेले आहेत। ती बोलण्याचा प्रयत्न करते, परंतु ती अजूनही शुद्धीवर आलेली नाही, कारण तिला चहातनं गुंगीचं औषध दिलेलं असतं। तानिया धडपड करते आणि शेवटी ती समजून जाते की आपल्याला कोणीतरी किडनॅप केलेलं आहे। पुढचा जो प्रसंग आहे मित्रांनो, अत्यंत भयानक आहे। ते 2 जे व्यक्ती असतात, ते व्यक्ती तानियाला एका रेड लाईट एरियात घेऊन जातात, एका वेश्या बाजारामध्ये घेऊन जातात आणि 43,000 रुपयाला तानियाला विकलं जातं। इकडं तिचा नवरा परेशान, नवरा फोन करतोय, साहिल तिला फोन करतोय की अजून का पोहोचलेलं नाही। त्यानं संपर्क केलेला आहे, कॉन्टॅक्ट केलेला आहे की तानियाला निघून तो खूप वेळ झाला। त्यानं घरच्यांबरोबर कॉन्टॅक्ट केला, घरच्यांना विचारलं, घरचे सांगतायत की तानिया घराकडून निघालेली आहे। साहिल रेल्वे स्टेशनवर जातो, पण ते रेल्वेतही मिळत नाही। पूर्ण डबा तो चेक करतो, जो रिझर्वेशन केलेला आहे, ती रेल्वेही निघून जाते। आता मात्र साहिलला टेन्शन येतं, साहिलला काय करावं काय कळावं सुचत नाही। इकडं सगळा हाहाकार माजलेला, आईवडील त्याला खवळायला लागले, आईवडील बोलायला लागले, आत्ताच तुमचं नवीन लग्न झालेलं आहे, तिला एकटीला कशाला प्रवास करायला सांगितला। साहिलला वाटले की शिकलेली आहे, सुशिक्षित आहे, काय अडचण आहे
आणि अशा विचारातनं त्याला वाटलं की ती सुखरूप येईल, परंतु आता भलताच प्रकार घडलेला आहे. इकडं साहिलच्या घरी मातंग माजलेला आहे. तानियाच्या घरी दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. सगळे चिंतेमध्ये आहेत. तानियाचं झालं काय? तानिया गेली कुठं? इकडं तानिया रेड लाईट एरियामध्ये विकली गेलेली आहे. ते 2 जे लोक होते ते गुंड होते आणि त्यांचं हेच काम होतं की रेल्वेनं प्रवास करायचा, नवीन पाखरू पाहायचं, कुणी नवीन एखादी महिला असेल त्याच्याबरोबर गोड बोलून रिलेशन करायचं, एक ओळख करायची आणि नंतर त्या महिलेला गोड बोलून तिच्या अन्नामध्ये तिला काहीतरी खायला द्यायचं, तिला बेशुद्ध पाडायचं आणि मग तिला घेऊन जायचं. असा हा त्यांचा कार्यक्रम हा अनेक वर्षापासून चाललेला असतो. इकडं तानिया रेड लाईट एरियामध्ये पोहोचलेली असते, तिला त्या ठिकाणी विकलं गेलेलं असतं आणि आता पुढचा जो प्रवास आहे हा फार भयानक होणार असतो. त्या रेड लाईट एरियाची जी प्रमुख बाई असते ती प्रमुख बाई तानियावरती दबाव टाकते, तिला धमकी देते, तुझं आम्ही काही करू, तुला मारून टाकू आणि तू आता या ठिकाणी तुझं शरीर विकण्यासाठी तयार हो, तू त्यांचा जो धंदा आहे तो करण्यासाठी तू तयार हो, म्हणून ती तिच्यावरती दबाव टाकतात. इकडं तानिया त्या बाईचं ऐकत नाही, ती आरडाओरडा करते, तिला मारहाण करतात. तिला मारहाण करून तिला आमचं म्हणणं ऐक असं तिला वारंवार सांगत असतात. तानिया मात्र ऐकत नाही. इकडं साहिलनं पोलीस स्टेशनला केस दिलेली आहे. पोलिसांमध्ये सांगितलेलं आहे की त्याची बायको ही बेंगलोरवरून मुंबईला निघाली होती रेल्वेनं आणि अचानक रस्त्यामध्ये गायब झाली, अशी केस त्याने पोलीस स्टेशनला दिलेली आहे. इकडं पोलिसांचा तपास चालू आहे आणि इकडं तानिया मात्र पूर्ण जाळ्यामध्ये फसलेली आहे. त्या ठिकाणाहून बाहेर निघणं हे शक्यच नाही, कारण तो एरिया जो आहे तो एरिया ही सगळा गुंडांनी भरलेला आहे. त्या ठिकाणी तिथला जो परिसर आहे हा अनेक वर्षापासून तिथं व्यवसाय करतोय आणि त्या ठिकाणी गेलेली महिला कधीच बाहेर येऊ शकत नव्हती, कारण तशा प्रकारचा बंदोबस्त त्यांचा होता. त्यातल्या काही लोकांचे पोलिसांशी ही लिंक होते, त्याच्यामुळं त्या ठिकाणावर जर एखादी महिला गेली ती बाहेर निघणं हे मुश्किलच, ते अत्यंत मुश्किल असं काम होतं. पण मित्रांनो, असं म्हणतात ना, ज्या ठिकाणी ईश्वराची इच्छा असते, ईश्वरानं जर ठरवलं की तुमच्या बाबतीत काय करायचं आहे, ह्या भगवंतानं जी दैवी शक्ती आहे ती शक्ती जर तुमच्या पाठीशी असेल तर काहीही घडू शकतं. आणि असाच चमत्कार तानियाच्या आयुष्यात घडला. तानियाला जबरदस्तीनं धंद्यासाठी तयार करण्यात आलं आणि एक कस्टमर त्या ठिकाणी तानियाच्या रूममध्ये येतं, तानियाच्या खोलीत येतो आणि तो दरवाजा लावतो आणि तानिया त्या माणसाला विनंती करू लागते की दादा, माझ्या बाबतीत अशी घटना घडलेली आहे, माझं लग्न झालेलं आहे, या लोकांनी मला या ठिकाणी जबरदस्तीनं आणलेलं आहे, माझी मदत करा, मला वाचवा, मी तुमच्या हातवर म्हणून आलेलो असतो. त्याला तानियाची दया येते. तो तानियाला म्हणतो, ठीक आहे, मी तुमच्यासोबत जबरदस्ती करणार नाही, आणि तो माणूस तानियाची मदत करतो. आता त्या माणसाला नेमकं भला माणूस म्हणायचा का काय म्हणायचं हे तुम्ही ठरवा. मित्रांनो, असं म्हणतात की दलदलीमध्येही कमळ फुलतं आणि अशाच दलदलीमध्ये तानियासाठी तो माणूस म्हणजे एक कमळ होता. आणि तो माणूस जो कस्टमर म्हणून आलेला असतो तो तानियाला त्याचा मोबाईल देतो. त्या मोबाईलवरून ती तिच्या नवऱ्याला फोन करते, साहिलला, आणि त्याला सांगते की मी अशी अशी फसलेली आहे. ती सगळी घटना साहिलला सांगते आणि मला वाचवा यातून, असं ती म्हणते. इकडं साहिलच्या मनामध्ये आता प्रश्न पडलेला, आता काय करायचं. जर पोलिसांना सांगितलं आणि तिथल्या ज्या लोकांचे पोलिसांशी जर संपर्क असतील, एखाद्या हवालदारशी म्हणा किंवा तिथल्या ठिकाणी कोणाशीच काही संपर्क असतील, आणि पोलिसांनी जर रेड लाईट एरियातल्या त्या ठिकाणी त्या बाईला जर संपर्क केला आणि तिला सांगितलं की अशी अशी केस आमच्याकडे आलेली आहे, तर तानियाला त्या ठिकाणून हलवलं असतं, तिचं ठिकाण बदललं असतं, काही होऊ शकत होतं. आता साहिलला प्रश्न पडलाय, काय करायचं आहे. तो खूप विचार केल्यानंतर एक गोष्ट ठरवतो आणि तो ठरवतो की आता स्वतःच आपण ते एरियामध्ये जायचं. आणि मग मित्रांनो, साहिल त्याच्या बायकोसाठी त्या रेड लाईट एरियामध्ये कस्टमर म्हणून जातो. एरियामध्ये गेल्यावर त्याला अनेक मुली दाखवण्यात येतात, पण त्याला पसंत पडत नाही, म्हणजे तो कुठलीच मुलगी पसंत करत नाही. ही मुलगी नको, त्यानंतर त्याला दुसरी मुलगी दाखवली जाते, ही नको. असं करता करता तो सगळ्या मुलींना रिजेक्ट करतो, कारण त्याला माहीत होतं की आपली बायको याच ठिकाणी आहे. आणि नंतर त्याला मग तानियाला दाखवलं जातं आणि मग तो म्हणतो की ही मुलगी मला हवी.
आणि नंतर मग तो त्याचे पैसे देतो, त्याची डबल रक्कम देतो आणि मग त्या तानियाच्या रूममध्ये जातो. जसा तो रूममध्ये जातो, तानिया त्याला बिलगते आणि रडायला लागते. तोही खूप रडायला लागतो. अतिशय इमोशनल असा प्रसंग असतो. दोघंही एकमेकांच्या गळ्यात पडून रडू लागतात आणि आता पुढं काय करायचं याचं प्लॅनिंग करायला लागतात. आणि मग मात्र साहिल त्या ठिकाणाहून पोलिसांना फोन करतो. आम्ही कुठल्या कंडिशनमध्ये या ठिकाणी आहोत तिथला ॲड्रेस पोलिसांना सांगतो आणि मग पोलिस त्या ठिकाणी धाड मारतात. तिथल्या सगळ्या लोकांना पकडलं जातं आणि नशिबानं त्या ठिकाणी अशा अनेक तानिया असतात की ज्यांना फसून आणलेलं असतं. त्या सगळ्यांची सुटका होते. त्या ठिकाणाहून सोडवलं जातं. अशा प्रकारे मग तानियाची सुटका होते. तानिया साहिलसोबत घरी जाते. त्या ठिकाणाहून ते आनंदानं बँगलोरला जायला निघतात आणि ते सुखरूप बँगलोरला पोहोचतात. तानियाला आजही त्या घटनेविषयी विचारलं तर तानिया सांगते की मुंबईला जायला मला भीती वाटते आणि तेव्हापासून तानिया आजही मुंबईला आलेली नाही. मित्रांनो, ही सत्य घटना आहे 7 डिसेंबर 2017ची. बँगलोरमधून सुरू झालेली ही गोष्ट शेवटी बँगलोरमध्येच येऊन संपते. मित्रांनो, आजच्या या गोष्टीतनं आपल्याला काय शिकायचं आहे? आपल्या घरातील कोणी महिला असेल, आपली बहीण, आपली आई, आपली बायको, कोणी असू द्या, त्यांना प्रवासामध्ये कधी एकटं सोडू नका. कारण महिला वर्ग जो असतो हा इमोशनल असतो, खूप भावनिक असतो. त्यांच्याशी थोडंसं प्रेमाने बोललं, थोडंसं गोड बोललं की ते वाहत जातात. त्यांना ते विश्वास ठेवतात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कसं आहे, ते समोरच्या व्यक्तीवरती विश्वास ठेवतात. त्यांच्याशी भावनिक जुळवणूक लगेच होते. त्यांना थोडं गोड बोललं की महिला ह्या इमोशनल असल्या कारणानं त्यांच्या जाळ्यामध्ये फसतात. त्यामुळं घरातल्या महिलांना कधीच एकटं प्रवास करायला लावू नका. अत्यंत अशी गरज आहे एकटं प्रवास करण्याची, त्यावेळेस मात्र प्रवास केला तर हरकत नाही. परंतु प्रवासादरम्यान त्यांच्या संपर्कात राहा, कॉन्टॅक्टमध्ये राहा. मित्रांनो, आजची ही जी गोष्ट आहे, आजची ही प्रेमाची गोष्ट तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. पुन्हा भेटूया आपण एखाद्या नव्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ जर आवडला असेल आजचा तर एक लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.